अर्जंट सूचना, महत्त्वाची अपडेट, नवीन आत्ताच आलेली लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो। त्यामुळेच हा लगेचच व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण ही आत्ताच आलेली नवीन अपडेट आहे। सर्व माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या ह्या अपडेटची वाट बघत होत्या, तर यावरच ही नवीन अपडेट आलेली आहे। अर्जंट सूचना आलेली आहे, त्यामुळे मी हा लगेचच व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण अपडेट, नवीन आजच आलेली अपडेट आणि आनंदाची बातमी ह्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। मी मागे 4-5 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि मागे 2 दिवसापूर्वी देखील एक व्हिडिओ बनवला होता। त्या व्हिडिओत मी माझ्या सर्व सबस्क्रायबरला, सर्व माझ्या YouTube फॅमिलीला ही आनंदाची बातमी दिली होती की 8 मार्च या दिवशी महिला दिनाचं औचित्य साधून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे, जो की 1500 रुपयाचा आहे। अशी अपडेट असलेला मी व्हिडिओ बनवला होता आणि माझ्या समोर जी नवीन अपडेट येत असते त्यावर मी लगेचच व्हिडिओ बनवून ती नवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला सांगत असते। तर तो व्हिडिओ जो मी बनवला होता तो 101% खरा निघालेला आहे का नाही, कारण की मला असे बरेच कमेंट येतात की ताई तुम्ही नक्की काय खरं सांगता, काय खोटं सांगता। कारण ज्याप्रमाणे पॉझिटिव्ह फॅमिली असते त्याप्रमाणे निगेटिव्ह कमेंट करणारी सुद्धा यूट्यूबर माझ्या यूट्यूब चॅनलवर माझी फॅमिली असते। तर त्यामुळेच मी त्याचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो। तर आजच माझ्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झालेले आहेत। त्याचा स्क्रीनशॉट मी लावत आहे स्क्रीनवर, तर तुम्ही पाहू शकता की आज 3 वाजता माझ्या खात्यावर 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले आहेत। म्हणजे मी जो तुम्हाला 2 दिवसापूर्वी अपडेट सांगितली होती, महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये ही अपडेट दिली होती की सर्व लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे फेब्रुवारीचा तो महिला दिनाचा औचित्य साधून त्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। तर माझ्या खात्यात आजच महिला दिनाच्या दिवशी 1500 रुपये जमा झालेले आहेत। स्क्रीनशॉट तुम्ही बघू शकता। म्हणजेच मी तुम्हाला जी व्हिडिओ टाकत असते, जी अपडेट देत असते ती खरी असते। त्यात मला तुम्हाला खोटं सांगून काय मिळणार आहे मित्रांनो। जी अपडेट माझ्या समोर येत असते, जी माहिती मला कळत असते तीच मी माझ्या फॅमिली बरोबर शेअर करत असते, कारण तुम्हालाही कळावं। तुम्ही देखील वाट पाहत असतात की माझा हप्ता येईल का नाही आणि कधी येणार आहे। त्यामुळे मी जी तुम्हाला माहिती सांगत असते ती खरी अपडेट असते, खरी माहिती असते, मला कळलेली असते आणि तीच मी तुमच्या बरोबर वाटत असते। तर मित्रांनो, आज महिला दिनाच्या दिवशी माझ्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि माझा व्हिडिओ बघणाऱ्या कोणत्या कोणत्या बहिणींच्या खात्यात लाडक्या बहिणीचे फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झालेत हे मला कमेंट करून नक्की सांगा। म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्यांना कळेल की आतापर्यंत कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेत आणि शेवटी तुमचा जिल्हा, तालुका लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला कळेल की नक्की कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी मुंबईमध्ये राहते, तर मी मुंबईमध्ये राहते आणि आजच माझ्या खात्यावर 1500 रुपये जमा झालेले आहेत। आता तुम्हाला असं वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता तर जमा झाला, पण आता फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला मार्च महिना उजाडला, मग मार्चचा हप्ता कधी जमा होणार आहे? तर काळजी करू नका, त्यावर देखील मी व्हिडिओ बनवणार आहे। त्याची देखील माहिती असणारा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर लगेचच अपलोड करणार आहे। म्हणजे आता फेब्रुवारीचा हप्ता घेतल्यानंतर तुम्हाला जी काळजी वाटत असेल की मार्चचा हप्ता कधी मिळणार, तर त्याच्यावर देखील मी व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे। पण तुम्हाला आता एक छोटीशी हिंट देऊन ठेवते की मित्रांनो, आता मार्च मध्ये आपला नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर या अर्थसंकल्पाच्या आसपास आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। त्यावर देखील जी अपडेट येईल ती मी लगेचच तुमच्या समोर मांडणार आहे। आणि मला बरेचसे कमेंट येत आहेत की ताई 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार? आपल्याला तर 2100 रुपयाचा हप्ता जाहीर झाला होता। तर तुमचं बरोबर आहे, आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता जाहीर झाला होता। निवडणुकी दरम्यान आपले माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता आम्ही वाढवून देणार आहोत। तर त्याबाबतच महिला व बाल विकास अधिकारी अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आता हे जेव्हा नवीन अर्थसंकल्प सादर होईल मार्च मध्ये,
त्यामध्येच या बाबतीत चर्चा होणार आहे। म्हणजे बहिणींना 2100 रुपये कधीपासून द्यायचे आणि कोण कोण बहिणी 2100 रुपयासाठी पात्र ठरणारे या बाबतीत देखील अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे। तर त्यावर देखील मी लवकरच व्हिडिओ बनवेल आणि ती देखील माहिती तुमच्याशी शेअर करेल। म्हणूनच सांगत असते मित्रांनो की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळी खरी आणि लेटेस्ट अपडेट टाकत असते। जसं की तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता, मी कुठलंही खोटं बोलत नाहीये किंवा इकडचं तिकडचं काहीच सांगत नाहीये। स्क्रीनशॉट नुसार माझ्या खात्यावर आजच 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले आहेत। तर तुम्हाला देखील जमा झाले का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर जमा झाले नसतील तर माझ्या मागचा व्हिडिओ जाऊन बघा। ते जे निकष सांगितलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचे निकष जे आहेत, त्या निकषात जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच मिळणार आहे। आणि आता राहिला प्रश्न तुमचा 2100 रुपयाचा, तर त्याचं देखील मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की 2100 रुपयाचा हप्ता नवीन अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर त्यावर 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दल चर्चा होणार आहे आणि ती जी अपडेट समोर येईल तर त्यावर देखील मी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याची देखील माहिती सांगणार आहे। आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते की मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार। तर मार्च महिन्याचा हप्ता देखील कधी मिळणार आहे त्याची देखील अपडेट लवकरच माझ्या समोर येणार आहे आणि त्यावर देखील मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे। म्हणूनच व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन व्हिडिओ टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही। मित्रांनो, तुम्ही येता व्हिडिओ बघता, स्क्रोल करतात, निघून जातात, पण व्हिडिओमध्ये नक्की काय आहे, व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ती पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला व्हिडिओची माहिती कळणारच नाहीये। एक व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला किती मेहनत लागते हे तुम्ही समजूच शकत नाही। जर तुम्ही माझ्या फॅमिलीमधले युट्यूबर असाल तर तुम्हाला माहित असेल की 8 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी 3 ते 4 तास लागतात। आधी व्हिडिओ बनवण्यासाठी स्क्रिप्ट बनवावी लागते, त्या स्क्रिप्टवर अभ्यास करावा लागतो, नंतर ती स्क्रिप्टचा व्हिडिओ बनवला जातो, व्हिडिओ बनवल्यानंतर त्या व्हिडिओची एडिटिंग होते, एडिटिंग झाल्यानंतर थंबनेल बनवला जातो आणि त्यानंतर तो व्हिडिओ अपलोड होतो। मित्रांनो, तर माझी मेहनत तुम्ही लक्षात घ्या आणि जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा। एक लाईक करायला आणि एक सबस्क्राईब करायला तुम्हाला खिशातनं तर पैसे द्यायचे नाहीये, मग तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा चान्स नक्कीच द्या। आणि एक आनंदाची बातमी जाता सांगते की माझं चॅनल फायनली मॉनेटाइज झालेलं आहे। तर आता मी गुगल ऍड्स पिन साठी अप्लाय करणार आहे। त्यासाठी आपल्याला $10 कमवावे लागतात। जेव्हा आपल्या खात्यात $10 जमा होतात तेव्हा आपण गुगल ऍड्स पिन साठी अप्लाय करू शकतो। तर त्यासाठी देखील मी लवकरच अप्लाय करणार आहे आणि त्यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। तर आता माझं चॅनल तर मॉनेटाइज झालं आहे, ते तुमच्या सपोर्टमुळे। तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला धन्यवाद। आणि ते यूट्यूब चॅनल मॉनेटाइज झाल्याबद्दलचा देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे। पण माझी आता तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता, अगदी 30 रुपयापासून मेंबरशिप आहे। तर ही मेंबरशिप घेतल्यामुळे तुमचा काय फायदा होतो की तुम्ही जे मला कमेंट कराल तर त्या कमेंटला मी स्पेशल आन्सर करणार आहे, तुमच्यासाठी स्पेशल लाईव्ह येणार आहे, तुमच्या काय क्वेरी असतील तर त्या देखील मी सॉल्व्ह करणार आहे। तर तुम्ही माझी मेंबरशिप अगदी 30 रुपयापासून घेऊ शकता, तुमच्या बहिणीला एक सपोर्ट करू शकता, कारण तुमच्या सपोर्टमुळेच मला मोटिवेशन मिळतं आणि तुमच्यासाठीच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं। तर त्यामुळे जायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला नक्की सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।